आज आपण बनवूया घरगुती पद्धतीने काळ्या मसाल्यातील वांगे आणि बोंबलाची भाजी। आपण आता वांगे स्वच्छ धुवून घेऊ। आपण आता बोंबील साफ करून घेऊ। अशा पद्धतीने बोंबील साफ करून घेऊ। बोंबीलची मुंडी आणि शेपूट काढून घेऊ। आपण आता भाजीसाठी वांगे चिरून घेऊ। चांगला आर पडलेला आहे। आपण आता यामध्ये कांदे भाजून घेऊ। कांदे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे। आपण आता काढून घेऊ। इथे मी 4 वाट्या खोबरे घेतलेले, ते पण आपण आता खरपूस भाजून घेऊ। खोबरं आपले व्यवस्थित भाजून झाले, ते आता काढून घेऊ। आपण आता तव्यावरती हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेले ते भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ। मिरची, आलं, लसूण व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आपण आता यामध्ये काही खडे मसाले घेतलेले। खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, अख्खा धना, डाळ्या घेतलेल्या आहे। परतून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजलेला कांदा, तो मी मोकळा करून घेतलेला आहे, तो पण आपण यामध्ये टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, अख्खे खडे मसाले सर्व व्यवस्थित भाजून झालेले। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे सर्व थंड झाल्यानंतर काळ्या मसाल्याचं आपण वाटण तयार करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपण आता बोंबील तेलामध्ये भाजून घेऊ। दोन मिनिटं व्यवस्थित तेलात परतून घेऊ आपण बोंबील। आपले आता बोंबील व्यवस्थित तेलामध्ये भाजून झालेले आहे, ते काढून घेऊ एका प्लेटमध्ये। जिरं, तेजपत्ता, चॉप केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण, वाटण व्यवस्थित परतून घेऊ आपण 2 मिनिटं। काळ्या मसाल्याचं वाटण,
वाटण आता आपण 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊ. आपण आता काही मसाले टाकून घेऊ. धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, किचन किंग, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, चवीनुसार मीठ, आमचा घरगुती काळा मसाला पावडर. सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊ आपण. आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ, मसाले जळावे नाही म्हणून. परतून घेऊ. ग्रेव्ही आपली छान परतून झालेली आहे. आता फ्राय केलेले बोंबील आहे ते टाकून घेऊ. 5 मिनिटं आपण ग्रेव्हीमध्ये बोंबील शिजवून घेऊ. आपण आता भाजीसाठी पाणी टाकून घेऊ. आपण आता पाण्याला एक उकळी काढून घेऊ आणि यामध्ये वांगे टाकून घेऊ. आपण आता भाजीमध्ये वांगे टाकून घेऊ. आपण आता यात मीठ टाकून घेऊ. सुरुवातीला टाकलं होतं पण कमी टाकलं होतं आपण. वांगे व्यवस्थित बोंबीलमध्ये मिक्स करून घेऊ आणि भाजी 15 मिनिटाकरता अशी शिजवून घेऊ आपण. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपली घरगुती काळ्या मसाल्यातील वांगे आणि बोंबीलची भाजी बनवून तयार आहे.